नमस्कार. एक शेतकरी माणूस असतो. दिवस रात्र तो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी महामंत्राचा जप करत असतो. खाताना पिताना सगळ्या गोष्टी करताना तो हा मंत्राचा जप करतच असतो आणि त्याचा सगळा विषय ह्या मंत्रामध्येच गेलेला असतो. दिवसभर तो नामस्मरण करत असतो. त्याला एक मुलगा असतो. शेती त्याचा हा व्यवसाय असतो आणि दिवसभराची कामं करायची आणि संध्याकाळी जेवायचं, रामकृष्ण म्हणत म्हणत झोपायचं. एक दिवशी त्याचा दुःखद प्रसंग त्याच्या जीवनामध्ये येतो. भरपूर पाऊस आला नाही त्या काळात तिथं अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे ना तर सगळं जी शेती आहे ना ते सगळं ते त्याचं जे काय आहे सगळं वाहून जातं. त्यावेळेस तिकडे तिकडे पकडेल तिकडं अन्नाचाच कमतरता भासू लागली. त्याच्या घरात म्हणजे जे 2 टाइमच्या जेवणाची वांधी होत असतात. तेच त्याला समजत नाही काय करायचं आणि तरी पण तो रामकृष्ण हरी रामकृष्ण हा म्हणतच असतो. आणि एकदा सहज त्याच्या बायकोने त्याला विचारलं, हो तुम्ही एवढा दिवस रात्र रामकृष्ण ह्या मंत्राचा जप करताय, एवढा मोठा दुःखद प्रसंग आलाय, आपल्याला जेवायचे वांदे झाले 2 टाइमचे आणि तरी तुम्ही हा मंत्र सोडत नाही. त्यावेळेस त्या शेतकऱ्या माणसाने दिलं उत्तर अतिशय चांगलं होतं. तो म्हणाला, हा माझा सगळा प्रपंच हा भगवंताचा तर आहे, यात माझं काय आलं. आणि तो म्हणतो, हे जर सगळं त्याचंच आहे तर त्यात गेलं असं काय झालं, त्याचं आहे तो बघून घेईल. म्हणजे केवढं मार्मिकतेनं उत्तर दिलं. आणि सदैव तो रामकृष्ण मंत्राचा जपच करत होता. म्हणजे त्याचा अशी त्याची मान्यता होती की हे होतं परमेश्वराचं, तर तो घेऊन गेला. पण मी माझा मंत्र का बरं सोडू. म्हणजे त्याच्या मंत्रावर, त्याच्या त्या नामस्मरणावर किती अटळ विश्वास होता. म्हणजे संकट आली काय आणि संकट गेली काय, तो त्या संकटाशी तादात्म्य होता. त्या संकटाशी तो फक्त त्याच्या सद्गुरूने जे दिलेला जे मंत्र आहे त्यावर तो अतिनिष्ठेने त्या पद्धतीने तो काम करत होता. गोस्वामी तुलसीदासांनी त्यांच्या विनय पत्रिकेमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. रामजपू रामजपू रामरटू, हे जीवा तू सतत नामस्मरण कर, हे जीवा तू सतत रामनामाचा जप कर. आणि त्यात त्यांनी चातक पक्षीचं उदाहरण दिलेलं आहे. जसं चातक पक्षी कुहू कुहू करत, म्हणजे ज्यावेळेस समुद्रातही पाणी असतं, अशा अनेक ठिकाणी पाणी असतं, पण ते पाणी तो घेत नाही. स्वाती नक्षत्राच्या एका बुंदेसाठी तो अतिशय व्याकुळ झालेला असतो आणि त्याच स्वाती नक्षत्राच्या पाण्यासाठीच तो इतका थेंब थेंबसाठी इतका व्याकुळ झालेला असतो ना, त्याला तेच हवं असतं. आणि म्हणून त्याने म्हणलेलं आहे, हे जीवा तू सतत रामनामाचा जप कर. तुझ्या म्हणजे हे नाम, हे जीवाला नाम म्हणजे नामात त्यांनी स्मरायला सांगितलंच आहे. आणि तो चातक पक्षी आहे, त्यात अनेक ठिकाणी पाणी असतं, जलात असतं, जलाशयात असतं, समुद्रात पाणी असतं, पण फक्त स्वातीच्या पाण्यासाठी तो तरसत असतो. तसंच ह्या माणसाने करायचं आहे. संकट येतील, संकट भरपूर येतील, दुःख यातना हे सगळं भोगायचंच आहे आणि हे येतील सुद्धा. पण तू सतत तुझ्या जीवेनं ते नामाचं स्मरण कर आणि सद्गुरूच्या कृपेसाठी तू पात्र हो. आणि हे करत असताना अतिशय मन बुद्धी चित्त लावून जर तुझं स्मरण घेतलास तर निश्चितपणे तुला ते फलदायी ठरेल. आणि निष्कपट भावनेने त्यांनी घ्यायला सांगितले. म्हणजे निष्कपट भावना म्हणजे नामस्मरण करत असताना कुठलीही भावना नसते पाहिजे मनामध्ये. आपण म्हणजे नामासाठी नाम घेणं हे सद्गुरूने फार चांगलं त्याला हे दिलेलं आहे. आपण काय करतो, कामासाठी आपण नाम घेतो आणि ते नाम आपल्याला फलदायी ठरत नाहीये. आणि मग म्हणून नामासाठी नाम घ्यावं, सद्गुरूसाठी सद्गुरू हवा, ही ज्यावेळेस वृत्ती आपली त्यावेळेस तयार होते, तेच खऱ्या अर्थाने आपला परमार्थ सफल किंवा उत्कृष्ट दिशेने चाललाय यात मला कोणतीच भावना नाही. आणि मग म्हणून आपण जे नाम घेतो ते निष्ठेने घेतलं पाहिजे आणि ते नाम तळमळीचं असलं पाहिजे, खरंच व्याकुलतेने घेतलं पाहिजे, तर ते खरंच सद्गुरूपाशी जाऊन पोचतं. एक फार सुंदर गोष्ट आहे, बेलसरे महाराजांनी आधी चांगलं सांगितलेलं आहे. ते असे म्हणतात की 10वीच्या मॅट्रिकचा परीक्षेचा जो अभ्यास जसा आपण चिकटेने तळमळीने केला, तसाच तितकाच चिकाटी आणि तितकाच तळमळी, तितकंच कळकळपणा जर आपण सद्गुरूने दिलेल्या नामामध्ये जर घालवला, सद्गुरूने दिलेल्या नामामध्ये आपण तो हे केला, तर निश्चितपणे तुम्हाला भगवत प्राप्ती होईल, यामध्ये कोणतीच शंका नाही. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, आपण प्रपंच जितकं चिकटेने करतो, आपण प्रपंच जिथं दक्षतेनं करतो,
एक एक पैसा आपण इतकं दक्षतेने वापरतो, तसंच हे परमार्थ तुम्हाला करायचंय. आपली वागणूक, आपला वृत्ती हे अतिशय संभाळपणे आपण जर त्याचा सांभाळ केला आणि तेवढ्याच चिकटीने जर आपण परमार्थ केला, निश्चितपणे आपल्याला भगवंतापर्यंत जाऊ शकतो आणि भगवंताचं जे खरं समाधान आहे ते आपल्याला नक्कीच मिळू शकतं. धन्यवाद.